हेडलाईन्स नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सरपंच हत्येप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत असताना धनंजय मुंडेंनीही वाल्मिकला आता धक्का दिलाय। धनंजय मुंडेंनी वाल्मिकची तिजोरी आपला भाऊ अजय मुंडेंच्या हाती दिली आहे। मात्र हे प्रकरण आहे तरी काय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। कराडला धक्का, मुंडेंची सावध भूमिका। वाल्मिकच्या खुर्चीवर मुंडेंनी भावाला बसवलं। जगमित्र कार्यालयाची सूत्र मुंडे बंधूंकडे। वाल्मिक कराड हा सरपंच हत्येशी संबंधित खंडणीच्या आरोपात जेलमध्ये आहे। मात्र म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासे फिरतात, तसंच काहीसं या वाल्मिकच्या बाबतीत झालंय। कारण वाल्मिकनं ज्या जगमित्र ऑफिस मधून आपलं साम्राज्य उभं केलं, त्याच साम्राज्याला आता हादरे बसायला सुरुवात झाली। वाल्मिक ज्या ऑफिस मधून सगळी सूत्र हलवत होता, त्यालाच धनंजय मुंडेंनी धक्का दिलाय। धनंजय मुंडेंनी वाल्मिकची तिजोरी, जगमित्र ऑफिस, आपला चुलत भाऊ अजय मुंडेच्या हाती दिली आहे। मात्र हे अजय मुंडे कोण आहेत, पाहूया। अजय मुंडे हे धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ। बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून काम। धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत मतदारसंघात सक्रिय। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वाल्मिकच्या जगमित्र कार्यालयात मुंडे उपस्थित। मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। त्यातच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे व्यावसायिक भागीदार असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे। जगमित्र शुगर्सची 88 एकर 34 गुंठे जमिनीमध्ये कराड मुंडे पार्टनर। जगमित्र शुगर मिल मध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक। व्यंकटेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस मध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकत्र। 2022 मध्ये कंपनीचा नफा 12,27,00,000 रुपये। कंपनीनं 2022 मध्ये अखेरची बॅलन्स शीट भरली। इंडिया सिमेंट कंपनीची फ्लाय ॲशच्या वाहतुकीतही या कंपनीचा सहभाग। कराड मुंडे यांच्यात जमीन एकत्र, कंपनी एकत्र, फ्लाय ॲश वाहतूक एकत्र असल्याचा दावा। कराड हा मुंडेंचा निकटवर्तीय असल्यानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। प्रशासनाला पण मोकळा श्वास दिला पाहिजे काम करायला, आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे, सरकारने घेतला पाहिजे। दिवसेंदिवस वाल्मिक कराडचा पाय फुलात जातोय आणि त्यामुळे वाल्मिकला दूर करून धनंजय मुंडेंनी अजय मुंडेंकडे जगमित्र कार्यालयाची सूत्र सोपवल्याची चर्चा रंगली आहे। मात्र वाल्मिकच्या कारनाम्यांमुळे मुंडेंनी खांदेपालट केलाय की सावधगिरीचा उपाय, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केलेत। अशोक थोरात यांचं अलिशान हॉटेल असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे। थोरात बीड रुग्णालयामध्ये सिव्हिल सर्जन आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी असंही दमानिया यांनी म्हटलंय। आपल्या ट्विटमध्ये नेमकं त्या काय म्हणतायत, पाहूयात। अंबेजोगाई येथील पियुष इन हॉटेल डॉक्टर अशोक थोरात यांचं, हे माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते। डॉक्टर अशोक थोरातांची पुन्हा बीडमध्ये बदली कोणाच्या आशीर्वादानं? 11 रुग्णांना बाहेर काढून एक ठणठणीत गुन्हेगार ICU मध्ये ठेवला।
वाल्मिक कराडला काहीही झालेलं नाही, सत्तेचा वापर करून त्याच्याकडे अधिकारी पाठवले जात आहेत, रुग्णालयातून षडयंत्र रचलं जात आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला. यावेळेस त्यांनी पोलिसांचे CDR काढा अशी मागणी केली आहे. त्याला काही झालेलंच नाही. सरकारमधला मंत्री सत्तेचा गैरवापर करून आतून लोक पाठवतोय, त्या पद्धतीनं षडयंत्र सुरू आहे अशी शंका आहे. दवाखान्यात नेलं जातंय, तिथून षडयंत्र रचलं जातंय. जोपर्यंत आरोपी तिथं होते तोपर्यंत आणि त्याच्या अगोदरचे 8 दिवस आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंतचे त्याचे CDR काढा. गेवराई पोलीस स्टेशनचा PI का EPI त्यालाही घ्या. मी 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं तिथं रगा गेल्यात, म्हणून रगा गेल्यात आरोपी. तर वाल्मिक कराडला मुंडेंमुळे VIP ट्रीटमेंट मिळतीये, त्यामुळे मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्या आणि कराडला कोण पाठीशी घालत होतं याचा शोध घ्या, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. मी आधीपासून म्हणतो की सरेंडर होण्यापासून जी काही VIP ट्रीटमेंट झाली ती मंत्रिपदा असल्यामुळेच त्यांना ते संरक्षण तिथं दिलं जातं. त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी होती. अहो, हे तुम्हाला सांगतो मी की 28 तारखेला बीडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस तिथे ऍडमिट होते. जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरार झाले. त्यांना कुणी ऍडमिट केलं, त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं, ह्याचाही तपास झाला पाहिजे. तर मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आकाच्या मालमत्तेचा डेटाच बाहेर काढलाय. नेमका हा डेटा कोणी काढला आणि संपत्तीवर कोण टाच आणणार आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. कराडच्या संपत्तीवर जप्ती येणार? संपत्ती जप्तीसाठी SITच्या हालचाली. कराडमुळे मुंडेंच्या अडचणीही वाढणार. सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी आधीच मकोका लागलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढायला आता सुरुवात झाली आहे. SITनं वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी SITनं न्यायालयात अर्जही केलाय. तर फक्त वाल्मिक कराडच्याच नाही तर त्यानं ट्रान्सफर केलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी केली आहे. निर्णय चांगला आहे, पण वाल्मिक कराडचे स्वतःच्या नावावर किती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार आहे? गुन्हा झाल्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली, याचं मला असं वाटतं EDने तपास केला पाहिजे. तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे. आका, बाका, चोका, तोका, सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत. आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे. आम्ही SITला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. वाल्मिक कराडची संपत्ती त्यानं ड्रायव्हर आणि दोन्ही पत्नीच्या नावे केल्याचा आरोप धसांनी केला होता. मात्र कराड आणि त्याच्याशी संबंधित असलेली मालमत्ता किती आहे पाहूया. पिंपरी चिंचवड काळेवाडीत मंजिली आणि वाल्मिकचा 4 BHK फ्लॅट, किंमत 3.25 कोटी. पिंपरी चिंचवडमध्येच वाकडमध्ये वाल्मिक आणि मंजिलीच्या नावे 2 BHK फ्लॅट, किंमत 1 कोटी रुपये. पुण्यात दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे आलिशान ऑफिस 35 कोटी रुपये. मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला, अंदाजे किंमत 75 कोटी रुपये. हडपसर ज्योती जाधवच्या नावे 2 फ्लॅट्स, अंदाजे किंमत 3 कोटी रुपये. सिमरी पारगाव माजलगावचं सुदाम नरोडेच्या नावे 50 एकर जमीन. बार्शीतलं शेंद्री ज्योती जाधवच्या नावे 50 एकर जमीन. सिमरी पारगाव मधल्याच मनीषा नरोडेच्या नावे 10 ते 12 एकर जमीन. सिमरी पारगावात वॉचमॅन योगेश काकडेच्या नावे 15 ते 20 एकर जमीन. दिघोळ जामखेड ज्योती जाधवच्या नावे 15 ते 20 एकर जमीन. बीड 50 एकर. बार्शी 45. सोनपेठ 50 एकर जमीन.
कराडशी संबंधित महिलेच्या नावे लातूर टेंभुर्णी महामार्गावर 5.25 एकर जमीन, केज, परळी आणि बीडमध्ये 4 ते 5 वाईन शॉप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले, तर धसांनी कराडशी संबंधितांच्या संपत्तीवरही टाच आणण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे दमानी यांच्या दाव्यानुसार कराड आणि धनंजय मुंडे यांची कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचं म्हटलंय. त्यामुळे कराडची संपत्ती जप्त झाल्यास धनंजय मुंडे अडचणीत येणार का, याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर धनंजय मुंडेंबाबतच्या आरोपात तथ्य असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा राजीनामा घेतील, कारण सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं होत आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचंही टेन्शन वाढलेलं आहे. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी समर्थ आहेत. त्यांना जर असं वाटलं की बा ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील. परंतु अजूनही पोलीस यंत्रणा, आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही, म्हणजे अगदी SIT नेमण्यापासून, निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यापासून, या सगळ्यांना मोका लावण्यापासून, वाल्मिक ज्याला मोका लावण्यापासून, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक एक टप्पा चालला आहे ना पुढे. आणि आता बातमी खासदार संजय राऊतांनी पालकमंत्री पदाबाबत केलेल्या मोठ्या दाव्याची आहे. मुख्यमंत्री परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्री पदावर स्थगिती आणल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे असंही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे पालकमंत्री पदाचा वाद नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय. मी कसं काय सांगणार, पण नक्कीच दिल्लीतून दबाव आला. मुख्यमंत्री परदेशात होते. महाराष्ट्रातल्या गुंतवणुकी संदर्भात त्यांच्या काही जिथे बैठका चालू असताना महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदावरून पेटवापेटवी होते, धमक्या दिल्या जातात, रस्त्यावर टायर गाळले जातात, गाड्या अडवल्या जातात. काय चाललंय या राज्यामध्ये? कुठला वादच नाहीये, कुठला वादच नाहीये, कुठला वादच नाहीये. तर पालकमंत्री पदावरून अजित पवारांच्या 2 मंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मी गरीब असल्यामुळे गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री मला केलं, अशी खदखद जिरवाळ यांनी बोलून दाखवली. तर सध्या श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. पालकमंत्री या विभागाचं दिल्यामुळं आम्हाला आनंद झाला आहे का, आम्ही एवढे गरीब आहोत. हा अल्प किंवा जिथं MIDCच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होतं हिंगोली. आता थोड्याफार प्रमाणात MIDC यायला लागल्यात आणि एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं का बाबा हे अल्प आहे, गरीब आहे, पाण्यापासनं वंचित आहेत, MIDC पासनं वंचित आहेत. अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरिबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय ते मी शासनाला विचारणार, अशा पद्धतीने मी मी मागं सांगितलेलं आहे. याबद्दल आता आपण जिथं योग्य ठिकाणी बोलायचं तिथं अजितदादा पवार आमचे नेते आहेत त्यांना बोललेलं आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवलेली आहे. वाशिम जिल्ह्याला झेंडा टू झेंडा असा पालकमंत्र्यांचा ठपका लागलेला आहे. हा तुम्ही पुसून करणार? हा पुसून निघेल. तर पालकमंत्र्यांच्या नाराजीवरून अजित पवारांनी आता कान टोचलेत. काय नेमकं म्हणाले अजित पवार ते देखील पाहूया. असं काही होणार नाही. मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही. मी त्यांच्याशी चर्चा करून काय गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेल. कायदा आणि सुव्यवस्था चांगली राखण्याचं भान ठेवा असं खोचक टोला आदिती तटकरेंनी मंत्री भरत गोगावलेंना लगावला. गोगावलेंना डावलून आदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यानंतर गोगावलेंच्या समर्थकांनी रास्ता रोको करत टायरही जाळले होते. तर मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचं नेतृत्व अजितदादा हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील आणि ज्याला त्याला ती जबाबदारी त्या निमित्ताने मिळेल. आमच्या सगळ्यांची मिळून एकमेव जबाबदारी आहे की राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था ही त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि पदाची इच्छा ही व्यक्त करणं याच्यामध्ये काही चूक किंवा वावगं नाही, पण ती कशा पद्धतीनं आपण करत असतो याला अधिकाधिक महत्त्व आहे. आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून. राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नसते, तिची अदलाबदल होत असते असं म्हणत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी तानाजी सावंतांना खोचक टोला हाणलाय. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज तानाजी सावंतांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला दांडी मारली आणि त्यावरून प्रताप सरनाईक यांनी सावंतांना टोला लगावलाय.
सांगत आले ते नाराज आहेत का? वैयक्तिक कामामुळे नाही, नाराजी तर त्यांनी माझ्या समोर कधी व्यक्त केलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांकडे. आणि शेवटी बघा, राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर पुरेच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते, अदलाबदल होत असते. मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे. आमदार म्हणून 2009ला पहिल्यांदा मी निवडून गेलो. माझीही बऱ्याच वर्षापासूनची अपेक्षा होती की मी मंत्री व्हावं, परंतु होऊ शकलो नाही. म्हणून मी काही नाराजी मला माझी शुभेच्छा व्यक्त दिल्या, केलेली संपर्क नाही. केला त्यांनी परंतु नेहमीच त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीमागे असतात. तानाजी सावंत अतिशय कार्यक्षम नेते आहेत. पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमनं धुमाकूळ घातलेला आहे. रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये. त्यातच आता या जीवघेण्या जीबी सिंड्रोमनं पुण्यात पहिला बळी घेतलाय. त्यानंतर प्रशासनही अलर्ट मोडवर आलेलं आहे. त्यामुळे या जीवघेण्या आजारापासून बचावासाठी नेमकं काय करायला हवं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. जीबी सिंड्रोमनं वाढवली पुणेकरांची चिंता. जीबी सिंड्रोमनं घेतला पहिला बळी. जीबी सिंड्रोम विरोधात प्रशासन अलर्ट मोडवर. गुइलेन बॅरे सिंड्रोमनं पुणेकरांची चिंता वाढवली असतानाच जीबी सिंड्रोमनं पुण्यात पहिला बळी घेतलाय. जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या सोलापूरच्या तरुणावर पुण्यात 5 दिवस उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. पुण्यात कामाला असलेल्या सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू झालाय. पुण्यात सीए असणाऱ्या तरुणाला जुलाबाचा त्रास होत होता. सोलापुरात कार्यक्रमासाठी गेला असता त्याचा अशक्तपणा वाढत गेला. जीबीएसचं निदान झाल्यानंतर 5 दिवस त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते. आयसीयू मधून बाहेर हलवल्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पुण्यात जीबी सिंड्रोमचे 74 रुग्ण आढळले. त्यातील 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मात्र पुण्यात जीबी सिंड्रोमचा पहिला बळी गेल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचं जाहीर केलंय. जीबीएसच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं. मी ते आयुक्तांना पाठवलं. पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजाराने पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे. अशा प्रकारचा निर्णय झाला. जीबी सिंड्रोमनं पुणेकरांची धाकधूक वाढवली आहे. मात्र या आजारापासून वाचण्यासाठी नेमकं काय करायला हवं ते देखील पाहूया. पाणी उकळून थंड करून प्या. शौचाला गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणानं हात स्वच्छ धुवा. भाज्या आणि फळं चांगली धुवून मगच खा. मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा. कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार अशुद्ध अन्नपदार्थ, प्रदूषित पाणी यापासून होतो. या आजारामुळे शरीरातील नसांवर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील किंवा तुमचे स्नायू कमकुवत वाटत असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. अक्षय बडवेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर या गुलेन बॅरी सिंड्रोम बाबत डॉक्टरांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूया. त्याला सस्पेक्टेड गियाबारी सिंड्रोम असं होतं आणि त्यांनी त्याला काय 5 दिवस ट्रीटमेंट दिली आणि इन्स्पाइट ऑफ ट्रीटमेंट आणि व्हेंटिलेटर सपोर्ट तो आज मृत पावलेला आहे. ती बॉडी 12 वाजता आली आणि एक बघितलं असेल पुण्यामध्ये मोठा आउटब्रेक चाललेला आहे गियाबारी सिंड्रोमचा आणि सगळे हॅवॉक झालेले आहे किंवा त्याचे क्लिनिकल रिपोर्ट होते हॉस्पिटलचे ते आणि त्यांनी त्या आफ्टर PM त्याचा समन्वय साधला आणि त्यांनी सांगितलं की प्रायमा फेसी त्यांना ते गियाबारी सिंड्रोममुळे डेथ झालेली वाटते. राज्यामध्ये सुरू असलेली लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू राहणार असून सरकारनं कुठलेही निकष बदललेले नाही असं स्पष्टीकरण अदिती तटकरेंनी दिलं. ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन आपल्या प्रगतीबाबत सांगून स्वतःचा लाभ नको असं सांगतायत त्यांच्याबाबत निर्णय घेणं सुरू असल्याचं अदिती तटकरेंनी म्हटलंय. एकही निकष
हा आम्ही बदललेला नाही आहे. जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता, त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे. निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावंसं वाटतंय, आम्ही गेल्या 3 दिवसापासून जानेवारी महिन्याची DBTची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि 2,41,00,00,000पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यात सुद्धा मिळालेला आहे. त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे. लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्याची सरकारची तयारी सुरू असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. मतं घेताना बहिणींना पैसे द्यावे वाटले, मात्र आता टिळा लागल्यानंतर बहिणींच्या मायेत सरकार दुरावा आणतंय, अशी टीका जरांगेंनी केली आहे. लाडक्या बहिणीला तर कळालं, बहिणी सुद्धा भेद केला जातो, मोठी आणि लहान. तुला टिळा लागूस तर सगळ्या बहिणी लागत होत्या. निवडून येताना मतं घेताना मोठ्या बहिणी सुद्धा द्यावा वाटले पैसे, आणि आता बहिणीत भेद. आता बहिणी कोण वापस घ्यायची तयारी सुरू झाली. तर आरक्षण दिलं जात नाही, फक्त आरक्षण सुविधा आहे ती गोरगरिबांच्या लेकराची, तेच मला उघडं पाडायचं. आता जसं लाडक्या बहिणीत उघडे पडले, मला याच्यात उघडं पाडायचंय. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चक्क बांगलादेशी महिलेनं घेतलाय, त्यामुळे मोठी खळबळ माजली. या महिलेनं कसा बरं लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला, तिनं नेमकं किती पैसे लाटले, पाहूयात या रिपोर्टमध्ये. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण बांगलादेशी. आधी घुसखोरी, मग योजनेवर डल्ला. लाडकी बहीण योजनेत घुसखोर लाभार्थी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विविध कारणांमुळे चर्चेत असते. या योजनेवर श्रीमंत लाडक्या बहिणीनं नाही, तर बांगलादेशी घुसखोर महिलेनं डल्ला मारल्याचं समोर आलंय. घुसखोर बांगलादेशींविरोधात मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत कामाठीपुऱ्यातून 5 बांगलादेशींसह एका दलालाला बेड्या ठोकल्यात आणि यातूनच बांगलादेशी महिलेचं पितळ उघडं पडलंय. हे प्रकरण कसं उघड झालं पाहूया. बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन करण्यात आलं. आतापर्यंत मुंबईत 50 बांगलादेशी घुसखोरांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. कामाठीपुऱ्यात धाड टाकून 5 बांगलादेशींसह एका दलालाला बेड्या ठोकण्यात आल्या. दलालाकडून बनावट कागदपत्र घेऊन घुसखोरी केल्याचं स्पष्ट झालंय. बनावट कागदपत्रांच्या आधारेच लाडकी बहीण योजनेवर डल्ला मारण्यात आला होता. बांगलादेशी महिलेनं लाडकीचा लाभ घेतल्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तर योजना सुरू केली त्यावेळी लाडक्या बहिणींचं आधार लिंक करण्यासाठी कमी वेळ मिळाल्याची कबुलीच अजित पवारांनी दिली आहे. सरकारने फॉर्म कसे भरून घेतले ह्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे ना, कारण का सगळं आता ऑनलाईन आहे ना, इट इज सो इझी. मग तेव्हा कसे काय फॉर्म भरले गेले, आता तेव्हा कसे भरले गेले आणि आता कसे रिजेक्ट झाले, कुठली यंत्रणा होती? तीच ते यंत्रणा नाही, ऑपरेटर तेच आहेत ना भरणारे, आणि तेच सरकार आहे ना. तेव्हा पण तेच सरकार होतं, आता पण तेच सरकार आहे. मग असं काय घडलं 3 महिन्या 4 महिन्यामध्ये की सडनली पारदर्शकता आली, आणि मग तेव्हा का नाही मग पारदर्शकता होती? तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. दुसरीकडे बांगलादेशी महिलेकडे सगळी कागदपत्र असल्यानं ती बांगलादेशी कशी, असा सवाल महिलेच्या वकिलानं उपस्थित केलाय. तिच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे एक भारतचे नागरिक होण्यासाठी लागणार ते सगळं पुरावा मी दिलाय. आम्हाला इन्स्टॉलमेंट भेटलाय कारण आमच्याकडे ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड होतं. या आधारवर आम्हाला त्याचा पण बेनिफिट भेटलाय. बाकीचे ज्यांचे रिलेटिव्ह आहे ह्यांनी हे सादर केलं आहे कोर्टात की बाबा की आम्हाला हे सगळं जेव्हा बेनिफिट भेटतं आमच्या रिलेटिव्ह आणि आम्हा लोकांना, तर आम्हाला का आम्ही नागरिक का नाही या देशाचा. पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये बांगलादेशी घुसखोरांसोबतच त्यांनी सरकारच्या योजनांवर डल्ला मारल्याचंही दिसून येतंय. त्यामुळे फक्त कामाठीपुऱ्यातूनच अटक केलेल्या बांगलादेशी महिलेनंच लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटलाय की हे फक्त हिमनगाचं टोक आहे, याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
इतकंच नाही तर घुसखोरांना बनावट कागदपत्र मिळवून देणारी टोळीही जेरबंद करायला हवी. सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकीकडे लाडक्या बहिणींना पैसे मिळत असताना दुसरीकडे मात्र देशातल्या बेरोजगारीचं एक भयान वास्तव दाखवणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. पुण्यातल्या मगरपट्टा भागातल्या हा व्हिडिओ आहे असा दावाही केला जातोय. एका नामांकित IT कंपनीनं वॉक इन इंटरव्ह्यू ठेवला होता. मात्र जॉबच्या साठी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशभरातून बेरोजगारांनी इथं गर्दी केली होती. ही गर्दी आपल्याला सांगते की देशातलं बेरोजगारीचं चित्र किती भयावह असंच आहे. जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत बेरोजगार तरुण जे आहेत ते रस्त्यावर नोकरी मिळेल या अपेक्षेनं उभे होते. या वॉक इन इंटरव्ह्यूसाठी इथं आले होते. टोयोटा कंपनीचा आहे. हो नाही म्हणता म्हणता STच्या दरामध्ये 15% वाढ करण्यात आलेली आहे. मात्र या भाडेवाढीवर परिवहन मंत्र्यांनीच आता हात वर केले आहेत. ST भाडेवाढीची आपल्याला कल्पना नव्हती. प्रशासनातल्या काही लोकांच्या चुकीमुळे भाडेवाढ झाली असल्याचं धक्कादायक विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आणि त्यामुळे मंत्र्यांना न विचारताच अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीनं भाडेवाढ केली का असा सवाल आता विचारला जातोय. ही भाडेवाढ जी दरवर्षी व्हायला हवी ती न करता 3 वर्षानंतर एकत्रितपणे केलेली प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ती झालेली आहे. मलाही माहीत नव्हती. याचं कारण असं आहे, मलाही आश्चर्य वाटलं कारण मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं, अरे एवढी मोठी दरवाढ होते आणि आपल्याला काय माहिती नाही, प्राधिकरण असतं. तर प्रवाशांनी ST भाडेवाढ सहन करावी असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाडेवाढीला समर्थन देताना म्हटलंय. सुविधा पाहिजे असतील तर भाडेवाढ सहन करा असं देखील यापुढे गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. तर आपल्याला नवीन बसेस हव्या आहेत. जवळपास 5,000 नवीन बसेस महाराष्ट्रामध्ये येत आहेत. 10-15% वाढ प्रवाशांनी सहन करावी. जर सुविधा आपल्याला कॉम्पिटिशन आपण म्हणतो लक्झरी बरोबर करायची असेल किंवा आपल्याला बसेस आणायचे आहेत तर त्याच्याकरता थोडासा भार सहन करावा लागला. पण सुरक्षितताच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये प्रवाशाचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. विजय वडेट्टीवारांनी स्वतःच्या उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंकडे प्रस्ताव आणल्याचं विधान उदय सामंतांनी केलं होतं. मात्र 24 तासातच उदय सामंतांनी घुमजाव केलाय. वडेट्टीवार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असू शकतात, त्यात मी आडकाठी ठरत असल्यामुळे त्यांनी माझी बदनामी सुरू केली असं घुमजाव सामंतांनी केलाय. मी त्याच्यावर असं बोललो की विजय वडेट्टीवार देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असू शकतात. कदाचित शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असताना माझी त्यांना आडकाठी वाटली असेल म्हणून ते माझी बदनामी करतायत, हे माझं असं स्टेटमेंट आहे. विजय वडेट्टीवारांच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये काहीही मी बोललेलो नाही. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. जगभरात मोबाईल आणि सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या मुद्द्यावर तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिलेला आहे. केंद्र सरकारनंही त्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल टाकलंय. पाहूयात या रिपोर्टमध्ये. पालकांच्या परवानगीशिवाय नो सोशल मीडिया. केंद्र सरकारचा मसुदा तयार. मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल. सोशल मीडियाचे धोके वारंवार अधोरेखित होत आहेत. विशेषतः मुलांच्या सर्वांगीण विकासावर त्याचा दूरगामी परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता केंद्र सरकारनं याचीच दखल घेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम म्हणजेच DPDP 2025चा मसुदा तयार केलाय. यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं पालकांच्या मंजुरीनं सोशल मीडियावर पाऊल ठेवू शकतील. मुलांचं अकाउंट सुरू करण्यासाठी आई वडिलांनी खरंच परवानगी दिली का हे सोशल मीडिया कंपनीला सुनिश्चित करावं लागेल. सहमती देणाऱ्याची ओळख आणि वयाची पुष्टी अनिवार्य करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं मसुद्यावर 18 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप किंवा सूचना मागवल्या आहेत. या सूचनांच्या आधारावर या कायद्यामध्ये बदल केले जातील. अन्यथा हाच प्रस्ताव कायम ठेवण्यात येईल. कायद्यात वैयक्तिक डेटाचं उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनीवर दंडाची तरतूद आहे. संसदेनं ऑगस्ट 2023 मध्ये डिजिटल डेटा संरक्षण कायदा पारित केला होता.
नियमांच्या प्रारूपावर मंत्रालयात सल्लामसलत प्रक्रिया 31 डिसेंबर रोजी पूर्ण झाली आहे. गृह मंत्रालयानं देखील या नियमांवर सहमती दर्शवली आहे. यावर सायबर सुरक्षा तज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूयात. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट ह्या खाली DPDP रूल्स बनवले गेलेत आणि ह्यामध्ये असं नमूद केलं गेलंय की 18 वर्षाखाली मुलांना त्यांच्या पालकांचं परमिशन लागणार सोशल मीडिया अकाउंट बनवायला. कन्सेंट मेकॅनिझम त्याच्यामध्ये आणलेलं आहे, तर पालकांचं कन्सेंट घ्यावं लागणार. हा निर्णय मुलांना ऑनलाईन होणाऱ्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी घेण्यात आलाय. अनेक कुटुंबात मुलं मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत. सतत फेसबुक, इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह राहणं, सतत रील्स पाहणं याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बोहरा समाजात 15 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, स्पेन, स्वीडन, आयर्लंड, फ्रान्स, कॅनडा, चीन या देशांमध्ये शाळकरी मुलांना मोबाईल वापरण्यास आणि सोशल मीडियावर सक्रिय राहण्याबाबत कडक नियम आहेत. भारतातही त्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल स्वागतार्ह आहे. पालक वर्गाकडून त्याचं स्वागतच होईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.